श्लोक 175. श्रीराम विधी निर्मिती लिहितो सर्व भाळी, परिलिहिता कोण त्याचे कपाळी, हरू जाळितो लोक संहार काळी, परी शेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम. जे अव्यक्त आहे ते व्यक्त होतं म्हणजे उत्पत्ती. काही काळानं ते परत अव्यक्त होतं, तो संहार. उत्पत्ती ते संहार या काळामध्ये अस्तित्वात असते ती स्थिती. परमेश्वरानं जेव्हा ही सृष्टी निर्माण केली तेव्हा प्रत्येक देवाकडं कामाची विभागणी केली. ब्रह्मदेवाकडं सृष्टी उत्पन्न करण्याचं काम दिलं, विष्णूकडं ते स्थित करण्याचं काम दिलं, तर शंकराकडं संहाराचं काम दिलं. योग्य वेळेला सृष्टी निर्माण होते, ती व्यवस्थित ठेवली जाते आणि जी अनावश्यक आहे किंवा ज्याचा पृथ्वीवरचा कार्यभाग संपलेला आहे त्याचा संहार केला जातो. अशा प्रकारे सृष्टीचं संतुलन नीट ठेवण्याचं काम हे सर्व मिळून करत असतात. विधी या शब्दाचा अर्थ ब्रह्मदेव आणि भाळ म्हणजे कपाळ. जेव्हा एखादा मनुष्य जन्माला येतो तेव्हा त्याचं प्राक्तन किंवा भवितव्य ब्रह्मदेव त्याच्या कपाळी लिहून ठेवतो आणि म्हणूनच त्याला विधी लिखित असं म्हटलं जातं. या सर्व देवतांचं पूजन सगुण रूपामध्ये आपण करतो. आत्ताच सांगितलेल्या कामांचा विचार केला तर समर्थ म्हणतात की ब्रह्मदेवाचं भाग्य कोण लिहितो, विष्णूचं पालन कोण करतो, शंकराचा संहार कोण करतो. या तिन्ही देवांकडं नुसतंच काम सोपवलं तर जो तो मनाप्रमाणे काम करेल आणि गोंधळाची स्थिती निर्माण होईल. यासाठी या सर्वांना जो नियंत्रित करतो त्याला समर्थ मोठा देव असं म्हणतात. एका श्लोकामध्ये समर्थ म्हणतात, ब्रह्मा विष्णू आणि हर यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. या बाबतीत कीर्तनात ऐकलेली गोष्ट इथं आठवते की ब्रह्मदेवाच्या बाबतीमध्ये 4 युग म्हणजे 1 युनिट आणि अशी 1000 युनिट म्हणजे ब्रह्मदेवाचा 1 दिवस. त्याच पद्धतीनं रात्र. एका साधकानं विचार केला असं असेल तर आपला 1 मिनिट आणि ब्रह्मदेवाचा 1 मिनिट, आपला 1 रुपया आणि ब्रह्मदेवाचा 1 रुपया यात किती फरक असेल. त्यानं मनात विचार केला की आपण तपस्या करू आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेऊ. त्यानं ब्रह्माचा जप केला आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. तेव्हा साधकानं ब्रह्मदेवाला सांगितलं, मला फार काही देऊ नका, फक्त तुमचा 1 रुपया द्या, व्यवहारातला नको. परमेश्वर हसले आणि त्याला म्हणाले, मी तुला नक्कीच माझा 1 रुपया देईन, पण त्यासाठी तुला माझ्या एका क्षणाची तरी उपासना करावी लागेल. यातला विनोदाचा भाग सोडला तरी समर्थ म्हणतात की शंकर म्हणजेच हर, संहार करणारा. ब्रह्म विष्णू यांना परत आपल्या स्वरूपामध्ये विलीन कोण करून घेतो. त्या परमात्म्याशी संधान साधा, त्याची उपासना करा आणि त्याला जाणून घ्या. भक्ती संप्रदायाचे आद्य प्रवर्तक नारद मुनी यांनी त्या परमात्म्याशी अनुसंधान ठेवलं. भगवंताची इतकी भक्ती केली की कोणत्याही स्थळी आणि कोणत्याही वेळी मी तुला दर्शन देईन असा वर भगवंतांनी नारदांना दिला. त्यामुळंच नारद हे देवांचे मार्गदर्शक ठरले. योग्य वेळेला त्या त्या देवांकडे जाऊन नारदांनी त्यांना सल्ला दिला. सिंधुरासुरासारखा राक्षस कसा संपवावा हे विचारण्यासाठी ब्रह्मदेवांनी नारदांना बोलावलं. त्रिपुरासूर हा राक्षस पृथ्वीवरती सर्व प्राणीमात्रांना त्रास देत होता, तेव्हा त्याचा नायनाट करावा म्हणून शंकरांनी नारदांशी विचारविनिमय केला. एवढंच नव्हे तर पारिजातक वृक्षाच्या वेळी सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यातलं भांडण कसं मिटवावं यासाठीचा सल्ला नारदांनी कृष्णाला दिला. गोकर्ण महाबळेश्वरची लीला निर्माण करून रावणाची शक्ती कशी कमी करता येईल, ज्या योगे विष्णूंच्या कार्याला म्हणजेच प्रभू रामचंद्रांच्या अवतार कार्याला सुलभता प्राप्त होईल, यासाठी नारदांनी युक्ती लढवली. अशा तऱ्हेनं या सर्व देवांचं पृथ्वीवरचं कार्य सोपं व्हावं म्हणून नारद मुनी मार्गदर्शक, सल्लागार आणि सहाय्यक बनले. या पदाला ते पोचले कारण या तिन्ही देवांचा देव
त्यांनी आपल्या उपासनेनं आणि साधनेनं ओळखलेला होता आणि जाणून घेतलेला होता. यातून समर्थ हे सुचवतात की आपणही अशाच परब्रह्म परमात्म्याची पूजा केली, त्याला वश करून घेतलं, तर विधिलिखित यानं काहीही लिहिलं तरी आपण त्यावर मात करू शकतो. फक्त त्यासाठी निस्सीम अंतःकरणानं त्या परमात्म्याची उपासना केली पाहिजे, त्याच्याकडून शक्ती प्राप्त करून घेतली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ. विधी निर्मिती लोहितो सर्व भाळी, परिलिहता कोण त्याचे कपाळी. हरू जाळितो लोक संहार काळी, परिशेवटी शंकरा कोण जाळी. श्रीराम.